अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत दुरुस्ती करण्याची मागणी आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी केली आहे। या मागणीसाठी त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बुधवारी भेट घेतली। अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी नुकतंच मतदान पार पडलं। या निवडणुकीत अनेक मतदारांची नावं गहाळ झाल्याचं निदर्शनास आलं। आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे आम्ही आपणासमोर खालील मागण्या ठेवत आहे, त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने आपण तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी केली। याशिवाय देखील त्यांनी अनेक मागण्या केल्या। त्यांच्यासोबत भाजपचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते। या सगळ्या गोष्टीचं याच्यात नमूद केलेलं आहे। सर, यावेळेस एक गोष्ट अशी पाहिली की मतदानाची टक्केवारी आपल्या अमरावती लोकसभेअंतर्गत जरी वाटली असल्यामुळं आणि नंतर सगळे लोक लाईनमध्ये उभे राहिले आणि मग खूप मोठी रांग दिसल्यामुळे बरेचसे लोक परत गेल्याचेही काही अनुभव आहे, विशेषतः मुंबई विभागामध्ये आहेच आहे। या संदर्भात आमची अशी मागणी आहे की जिथं 1000पेक्षा जास्त मतदान आहे त्या बूथवर तिथं आपण मतदानाच्या 2 खोल्या ठेवल्या पाहिजे, जेणेकरून अशी आपण सूचना करा। मुलीचा आपण जेव्हा 6 नंबरचा फॉर्म भरतो तेव्हा तो माझ्या कुटुंबाच्या सोबत त्या ठिकाणी आला पाहिजे, कारण त्याच्यात तसा एक कॉलम आहे का त्याच्यात तुमचाही 267 क्रमांकाचा बूथ आणि अनुक्रम क्रमांक 1124 माझा आहे, बायकोचा त्या बूथला तरी लागली पाहिजे, तर दुसऱ्या ठिकाणी मतदान चालू